भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी नगरीत माऊलींच्या पालखीचं स्वागत। सदानंदाच्या जयघोषात वारकऱ्यांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन, तर तुकोबांच्या पालखीचा वरवंडमधील विठ्ठल मंदिरात विसावा। नंदुरबारमधील वारकऱ्यांसाठी 100 बसेस पंढरपूरला जाणार। नंदुरबारपासून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध होणार असल्यानं वारकऱ्यांना मोठा फायदा होणार। चालार्थ आयडी घोटाळ्यात 48 शिक्षकांचा बनावट आयडी तयार करणारा संस्था चालक अटकेत। अंजिकर शांतिनिकेतनच्या ओंकार अंजकरला अटक। 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ, रेल्वेचा लांबचा प्रवास महागणार। तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, पोलिसांकडूनच आरोपीची कुटुंबासोबत व्हीआयपी जेवणाची व्यवस्था। आरोपीचा पोलीस ठाण्यात जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल। सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 2000 तर चांदी 1000 स्वस्त। सोनं 1,03,22 तोळा तर चांदीचा दर 1,09,000 किलोवर। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो, धरणातून नदीपात्रात 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी। आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर। राज्यात 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार। दुर्गम भागात हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। इराणची 3 अणुस्थळे यशस्वीरित्या नष्ट। ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध, तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केल्याचा दावा फेटाळला। भालाफेकपटू नीरज चोप्रानं एका आठवड्यात पटकावलं दुसरं सुवर्णपदक। 85.29 मीटरच्या थ्रोसह ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचा विजेता।